गाडीपासून पाणी गेलं पाणी रे पाणी गेलं गेलं पाणी आणि बघू शकता कोणतं लाट आणलेलं आई शपथ मी आता तिकडे घरी पोहोचतो की नाही तर मला घरी गेल्यावरच समजेल पण का इथे जे पाणी आणलं ही इलेक्ट्रिक बस आहे इथारला पोलीस देता इथारला पोलीस देता पोलीस इथारला आणि तिथे बघू तेव्हा बससुद्धा बंद पडल्या मित्रांनो या बस VVCMची तिच्या बस यासुद्धा बंद पडलेल्या आहेत आणि रिक्षा आलेली आहे धबधबा रे धबधबा नुसता धबधबा कुळकुळाट नुसता कुळकुळाट आलेला आणि अतिशय बघा हा समुद्र रे समुद्र हे वाय रे वॉटरफॉल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला मराठा यूट्यूब चॅनलमध्ये सावंतांची भूमिका. आता मी बघू शकता तुम्ही अक्षरशः घरी कामावर जात होतो पण आता अचानक ब्लॉग चालू केला आहे कारण का बोललो व्हिडिओ बनवूया आपल्या नारायणपूरच्या पावसाची. तर वन साईड इथे पाणी भरलेलं आहे आणि इथे बघू शकता मी तिथे जात आहे त्या पाण्याचे थेंब पाण्याचे थेंब. आता मी तुम्हाला दृश्य दाखवणार आहे पूर्ण. मला आता रेस्क्यू करायचं आहे कारण का ऑफिसला जाताना माझी गाडी ज्युपिटरची त्या दिवशी सर्वाईव्ह केलेली ती आज मला तिने धोका दिलेला आहे. गाडी माझी बंद पडलेली आहे आणि आता मी जात आहे इन्शुरन्स टॉवरची ती आपली अठराला गाडी लावलेली आहे. काकी एक भेटलेला ओळखीच्या नव्हत्या बस स्टॉपवर साईडला भेटल्या त्या बोलल्या मला गाडी लावायची काय विषय नाही. तर तिकडे गाडी लावली. आता मी चालत बघू तिथे वन साईड पाणी आहे आणि तिकडे पण भेटेल वाटतं पाण्यामध्ये तर मला वाटायला लागलं आणि इथे बघू सगळ्यांच्या गाड्या बंद पडतात. पुढे बघा पुढे इथे कमी पाणी पुढे वन साईड पाणी तर हा पाणी नारसुपर वॉटर सिटी ब्लॉग आहे. तुम्हाला नक्की बघायला आवडेल असं माझी अपेक्षा आहे. तुम्हाला एका वेगळ्या वेळी मी दाखवायचा प्रयत्न करतो. वन साईड पाणी बघायला आणि सगळ्यांच्या गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये पाणी रे पाणी तळाला पाणी जातं पाणी वन साईड पाणी आहे आणि बघू शकता ही पण गाडी बंद पडलेली आहे. या गाडीने पण दादाची साथ सोडलेली आहे. साथी रे आणि बघू का हा टेम्पो पण वन साईड सायलेन्सर लावून आपलं हजर लाईट पेटवून येत आहे त्याची पण अपेक्षा मिळलेली आहे. झाला येतो जाणच जमायला जाणार जमा त्याच्या गाडीमध्ये पण पाणी गेलं पाणी रे पाणी गेलं पाणी आणि बघू शकता वन साईड सगळ्यांना फॉर्च्युनरमधून वगैरे निरोप देतात लोकांना. हे बघा इथे साईडला फॉर्च्युनर आता हा पाण्याचा प्रसंग इथे ओढावलेला आहे सगळ्या नागरिकांवरती आणि सगळे नागरिक आपापल्या कामावरून परतीचा प्रवास करताना आणि अतिशय दुर्दैवी असं हे पाऊस देवाने आपल्या नशिबी टाकलेलं आहे. आणि जंगल जरा सगळं जरा मासे जे वरून देवता आहे ते आपली सगळ्यांची परीक्षा घेतली आहे नेहमीचा नेहमी. आणि इथे रोज जेवढे पण सगळे जे गाड्या आहेत ना मोठ्या गाड्या बंद काही सुद्धा हे लाट पाणी पाण्याची लाट आलेली आहे. आता इथे थोडं मला पाणी कमी भेटतं बघू शकता तिथे मी थोडंफार चालू तरी शकतो. आणि आता मी जाणार आहे परत एका प्रसंगाकडे कारण का सरळ जायचं तिकडे पण वन साईड पाणी कॅमेरावर पाणी आहे कॅमेरावर IP68 रेटिंग आहे त्यामुळे काय विषय नाही. इथे पण पाणी आहे आणि इथे लेफ्टला पण राईटला पण पाणी आहे. राईटला तर पाणी रे पाणी नुसतं समुद्राचं पाणी आणि इथे जे आहे ते बघू शकता ही गाडी बघा डिच्चाक पूर्ण गाडी बुडलेली आहे ना. आमच्या बाईक काय करणार. आणि ही व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी जे कामावर जात आहेत मित्रांनो कामावर जाऊ नका सुट्टी घ्या भाई तुमचा जीव वाचेल तेव्हा तुम्ही कामं कराल आणि पुढे लाईफ एन्जॉय कराल. 15,000च्या पगारमध्ये जर तुम्ही अशी रिस्क घेऊन कामाला जात असाल तर भाई मी बोलतो सॉरी तुम्ही रिस्क नका घेऊ. कारण का बघू शकता इथे जी लेवलचं पाणी नाही बघा काय परिस्थिती आहे भाऊ बाईक बंद पडली आहे भाऊ. आणि अतिशय दुर्दैवी असे दृश्य आहे मला तो परत आता बघा फुल एन्जॉय काकाने इज्जत ना भाई. इथे पाणी बघू शकता फॉर्च्युनर बुडालेले आहे फॉर्च्युनर मित्रांनो. मग तुम्ही विचार करा आमच्या गाड्या काय आहेत. आमच्या गाड्या 1,20,000च्या गाड्या आणि इथे भाई फॉर्च्युनर लाखोंच्या फॉर्च्युनर बुडत आहेत 40 लाख असे पाण्यामध्ये वाहत आहेत. इथे मोठीशिवाय काय पर्याय आणि टाकावं लाखांना कोणी इज्जत ना भाई. काका फुल सर्वाई बसतात लाटा बिटा येतात तरी लाखांना झुंज देत. आणि बाईक बघा हो एकदम मजावर आहे वन साईड. आणि काका सायकल हवी शकत एवढं पाण्यामध्ये सायकल काकांना फुल इज्जत.
फुल इज्जत आणि सायकल चालतच खाण्यामध्ये भाजी घेऊन चाललं माणसांचं म्हणजे बघू शकता की प्रत्येकाचं आपापलं जो घर चालवायसाठी लोक किती कष्ट घेतात. आणि मी आहे ब्रो बघा अराउंड फाय फुल बोल पाणी रे पाणी बुडबुडे सगळेजण आम्ही तिथे आलेलो आणि बघू शकता वन साईड पाणी. जर याच्यात चुकून जर वीज पडली तर डायरेक्ट खाच्या डायरेक्ट सिधे बघू शकता अतिशय सुंदर असं हे विहंगम असं हे दृश्य. आणि अक्षरशः माझ्या आता ढोपराला पाणी टेकलेलं आहे. बघू शकता हा एक प्रसंगावधानवाला ब्लॉग बनणारा. आज तारीख आहे मग मी तारीख बघतो. आज 19 तारीख. तर आज 19 तारीखच्या या कडक अडचणीवरती वॉटर सिटी बोलतो म्हणजे पाण्यामध्ये एन्जॉय करतो. फुल एन्जॉय भावाचा मजा येते. आले ट्रॅक्टर आला तर लाट आले भाई वनसाईड लाट आलेलं आहे. आई शपथ मी आता सुखरूप घरी पोहोचतोय की नाही तुम्हाला घरी गेल्यावरच समजेल. कारण का इथे जे पाणी आलं आहे बघा इलेक्ट्रिकचा फायदा बघा. आता ही गाडी हिमालयन पण बोललो आणि इलेक्ट्रिक बघा इलेक्ट्रिकला इज्जत ना भाई. ओला बोलते सबको बोलते. आणि अतिशय डेंजर असा पाऊस आहे. मी दमलेलो आहे माझी एनर्जी सगळी संपलेली आहे ताकद नाही शरीरामध्ये. ते चाललेलं आहे घराकडे कसं जाऊ ते समजत नाही. आजच्या गावात वन साईड पाणी ह्या पावसामध्ये कसं कामावर कोण जायला पाहिजे माणूस. बघू शकता ते समोरून ट्रक बुडतात हे लिटरली ट्रक बुडतात मित्रांनो. बघू शकता तुम्ही म्हणजे. आणि माझा लुक बघायचा का माझा लुक दाखवतो 1 मिनिट स्वाईप मारतो आणि माझा लुक बोलतो. हेल्मेट घालून आलेलो हेल्मेट तसं आणि रेनकोट खूप आणि तू एकदम मचाएंगे. बॅक टू द व्लॉग अगेन. एक इमर्जन्सी कॉल अटेंड केल्यानंतर बघू शकता इथे अफाट असं पाणी भरलेलं आहे. आणि हे आपलं नालासोपारा स्टेशन ब्रिजवाला एरिया आणि इथे एकदम डेंजर लेवलचं पाणी भरलेलं आहे. मी ग्राउंड रिपोर्टिंग तुम्हाला देत आहे कॅमेरामॅन कल्पेशसोबत. मी स्वतः कॅमेरामॅन कल्पेश सावंत तुम्हाला हा दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता अतिशय पूर परिस्थिती इथे नालासोपाऱ्यात निर्माण झालेली आहे. आणि एकदम हे नागरिक सगळे भाविक जे आपले आहेत ते आपली ऑटो कापना करून आपल्या घरोघरी जात आहेत. तर हे काका बघू शकता काकांना इज्जत आहे. काका खूप पिशवी लावून चाललेले आहेत एकदम सुखरूपपणे. आणि मी तुम्हाला हा विहंगम असं हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा वायझर माझा थोडा वरती करतो मध्ये कॅमेरामध्ये दृश्य. ही इलेक्ट्रिक गोष्ट इथरला फुल इज्जत आहे फुल इज्जत इथरला. आणि आता आपण चाललेलो घरोघरी आपापल्या. हा मी पावसातून मित्रांनो ब्लॉग शूट केला. हे अजून एक काका त्यांच्या जेवणाची म्हणजे सगळी गरजेची जी त्यांची भाजी पाला जो आहे तो ते घेऊन चाललेले आहेत विकायसाठी. एवढ्या पावसात सुद्धा लोक कष्ट करतात. त्या लोकांना इज्जत आहे मित्रांनो फुल इज्जत. आणि बघू शकता इथे अफाट असं हे पाणी भरलेलं आहे. आणि एक कॉल येतो तो कॉल अटेंड करून मी तुम्हाला परत भेटतो. बाय ब्लॉग. आणि बघू शकता इथे महाराष्ट्राचे जे पाणी आहे ते इथे अतिशय भरलेलं आहे. एकदम समुद्र लाटांची अशी पूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी तुम्हाला जसं की भेटलेलं होतं मागे कॅमेरामॅन कल्पेशवर. मी सुद्धा कॅमेरामॅन कल्पेश सावंत इथे तुम्हाला सावंतांची दुनिया यूट्यूब चॅनल मार्फत मी तुम्हाला ही ग्राउंड रिपोर्टिंग देत आहे. इथे बघू शकता अतिशय डेंजर असं पाणी. मी तिथून ही बघा ही परिस्थिती इथून पार करून मी आलेलो आहे कसा बघा. तो दादा तिकडे बुडलेला आहे पुढे कॅमेरामध्ये थोडा फुसून नाही दिसत आहे. पाऊसच एवढा आहे कॅमेरावर तुम्हाला काय दिसणारच. अतिशय डेंजर असा विषय आहे. आणि ते गँग कुठे चालले आहे काय माहिती एवढं पाण्यामध्ये. आता ॲम्ब्युलन्स आला तर लाट येणार आहे वन साईडला आहे. ॲम्ब्युलन्स कुठे घेऊन चालला आहे. मी आता बाहेर आलेलो आहे नशीब या परिस्थितीतून बाहेर आलेलं. आणि इथे ही परिस्थिती बघा तुम्ही काय मित्रांनो काय ग्राउंड रिपोर्टिंग. अतिशय तुफान असं हे पाऊस नालासोपाऱ्याचं. आणि हे सगळे भाविक आपापल्या घरी राहत आहेत. भाविक नाही नागरिकच आहेत सगळे. आणि काका फुल रिक्षामध्ये वन साईड वडवत आहे रिक्षातून गेलो होतो पण रिक्षातून जाऊन पण काय उपयोग नाही. कारण पुढे पूर्ण पाणी आहे आणि रिक्षा यांची बंद पडते गावात. काकांची रिक्षा बंद रिक्षा काही बंद रिक्षा. आपण जात आहोत चालतच जाऊया काय विषय नाही. साईडून हळूहळू चालत तरी जाईन. रिक्षाने गेलो तर मला वाटतं मी घरी पोहोचू नाही शकणार. कारण ज्या लेवलचं पाणी आहे ना त्या लेवलने ही सगळी जी परिस्थिती आहे ती विकट झालेली आहे. आणि हा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला मला वाटतं मीच तुम्हाला कॅमेऱ्यातून दाखवत आहे. एकदम म्हणजे माणसांचं जे दृश्य आहे मानवी मनुष्य दृश्यातून मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की आज ही जी परिस्थिती आलेली आहे आपल्यावरती ती काय कोणत्या लेवलची आहे. आणि जे पाणी भरलेलं आहे पूर्ण परिस्थिती ते बघू शकता. बससुद्धा बंद पडले मित्रांनो.
ह्या बस VVCMची सीच्या बस ह्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत आणि रिक्षा आली ते धबधबा रे धबधबा, नुसता धबधबा, कुळकुळाट, नुसता कुळकुळाट झालेला आहे. मला लेन्स सारखी दिसायला लागते. इज्जत आहे आपल्या मोबाईलला मोटो H50ला की तो वॉटरप्रूफ असल्या कारणाने मी तुम्हाला हे सगळं शूट दाखवू शकतो. आणि अतिशय बघा हा रायडर बोलतोय तो, हे रायडर पोझिशन, एकदम रायडर पोझिशनमध्ये आहे. उभा राहून गाडी झाली, उभा राहून. आणि अतिशय दर्दनाक असे हे दृश्य मी तुम्हाला आपल्या कॅमेऱ्यामधून दाखवतो. माणसाचं जीवन आज आहे उद्या नाही, तर प्रत्येक जीवन तुम्ही जगून घ्या आणि काळजी घ्या स्वतःची. काय विषय नाही, एक दिवस सुट्टी झाली काय विषय नाही, दुसऱ्या दिवशी कमवा. पगार एक दिवसाचा कट झाला चालेल, दुसऱ्या दिवशी कमवा, पण जीवन परत येत नाही. जीवन तुमचं इम्पॉर्टंट आहे. हे बघा इथे बघू शकता काकांची गाडी बंद पडली आहे मित्रांनो. गाडी म्हणजे कॅमेऱ्यावरती वन साईड पाणी आलेलं आहे, दुखत. हे बघू शकता तुमची गाडी बंद पडलेली आहे, ह्यांना काही इज्जतच नाही. काकी नाका. आणि इलेक्ट्रिक गाड्या नाही इज्जत. इलेक्ट्रिक गाड्या व्यवस्थितरित्या जातात. तर इथून पण आपल्याला जायला रस्ता होता, पण हा जो मार्ग आहे तो बंद झालेला आहे, कारण का इथून जाऊ नाही शकत. इथून मला पुढे वन साईड पाणी भेटणार आहे. बघा इथे पण लोक बुडत आहेत, सगळे बुडालेले आहेत लोक. त्याच्यापेक्षा मी हा रोडने जातो, माझा हा रोड बरा आहे. अरे गाय आली, गाय पोकळी इज्जत ना भाई. गाय पण पाण्यामधून चालले, गाय पण तिच्या दिवस घरातही पण धावत चालले, वन साईड धावत चालले. तर पब्लिक पूर्णपणे ओले चिंब झालेले आहेत, चिंब भिजलेले, रूप सजलेले आणि काळ्या नभांनी जे सगळं पावसाने जे आपल्याला नशिबात आणलेलं आहे त्यात ते दुर्दैवी आहे. आणि जे दृश्य आहे ते अतिशय एकदम घाबरवणारं. तर सगळीकडे पाणी, या पाण्याचा सामना करत मी हळूहळू आपल्या मार्गस्थानी होत आहे घरोघरी. तर आता इथे काहीतरी विषय झालेला आहे मित्रांनो. मी जरा जातो पुढे आणि शूट करून दाखवतो तुम्हाला. सगळं तुम्हाला बघायला भेटणार फक्त आणि फक्त कल्पेश सावंत ब्लॉग्समध्ये. ते आपलं सावंत विषय झाला आहे, पण काय समजत नाही काय विषय झाला आहे तो नक्की. आपण त्या विषयामध्ये पडायचं नाही, आपल्याला काय जास्त दुनियादारी करायची नाही. आपण फक्त घरी जायचं, आपल्या ध्येय घरी पोचणं, मिशन घरी पोचणं. सुमित्रापर्यंत मला काय पण करून पोचायचं आहे. ॲड्रेस लीक होत आहे मित्रांनो, काय विषय नाही. आपल्या अजून सध्या कोण ओळखत नाही, इज्जत कोण देणार नाही, पण नागपूरची ग्राउंड रिपोर्टिंग दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि बघू शकता हा इथे एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, तो मोबाईलमधून आडवा हात करून शूट करतो. रील्स क्रिएटर आहे तो, रील्स क्रिएटर. आणि बघा हे फुल एकदम एन्जॉय करतात, फुल एन्जॉय. काकांना फुल इज्जत ना भाई, काका फुल हो करत चाललेलं आहे. तर यांचा बघू शकता एकदम प्रॉपरली सगळे चाललेले आहेत घरोघरी आपापल्या. आणि इथे परत पाणी मला लागलेलं आहे, तर पाण्याचा सामना करत मी जातो आहे कसा बसा करून. आणि इथे सगळीकडे पाणी भरलेलं आहे बघू शकता, अतिशय सुंदर असं पाणी. हे काकांना इथं फुल पाणी बिन काढलेलं आहे, एक नंबर ना भाई. ब्लॉगमध्ये फुल इज्जत. चलो आगे चलो. इलेक्ट्रिक बोलते हे काकांना, फुल इज्जत आहे. इलेक्ट्रिक चालवत आहे एकदम व्यवस्थितरित्या. आणि मागून गाडी आले, कोणतं हॉर्न बिन मारतो. भाऊ फोनवरती आहेस तू, मित्र विसरू नकोस. मी पण पाण्यातून चाललो आहे. हे काका चाललेले आहेत एकदम नेक्स्ट लेवलवरती यांची जी रिक्षा आहे ती. आणि हे मागचं दृश्य बघू शकता. तर अजूनसुद्धा मी पाण्यातच आहे. आता मला वाटतं माझी एनर्जी संपली, मला घरी जाऊन काहीतरी खायला लागणार आहे, कारण का नेक्स्ट लेवलचं दमलेलो आहे मी. पाण्यात चालूनच पाय दुखायला लागलेले आहेत. आणि हे दृश्य, पाऊस थांबवायचा नावच नाही घेत आहे, पाऊस कंटिन्यू आहे. पाऊस म्हणतो आज मी थांबणारच नाही. नडला आहे पाऊस, नडायला लागलं. समुद्र रे समुद्र, रे वाय रेन वॉटरफॉल. गाडी चालू करायचं एकदम नवीन पद्धत, एकदम नेक्स्ट लेवलवरती गाडी चालू करतो. आगांना फुल इज्जत दिलेली आपण मार्केटमध्ये. हे दुसऱ्या भागा भेटलेले, हे पण पाण्याचा सामना करत चाललेले आहेत अतिशय सुरळीतपणे. आणि इथे पुढे गाडी बंद पडली अजून एक. सायकलवाले दादा फुल एकदम क्वालिटी असे गाड्या सगळ्या चाललेल्या आहेत, आपापल्या घरी मार्गस्थ होत आहे. आणि मी सुद्धा आता मार्गस्थ झालेलो आहे. अर्ध्या रस्त्यात मी पोचलेलो आहे. थोडं वायजर खाली घेतो, बोलली बघतात माझ्याकडे, मी कॅमेरामध्ये शूटिंग करत होतं. त्यांना वाटतं या कोण रिपोर्टर वगैरे आला आहे. ते कसं पाणी भरलेलं आहे आणि कशी ही जी परिस्थिती निर्माण झालेली. आणि इथे बघा हा विषय बघा, नाल्याच्या वरून पाणी येतं वाहून एकदम. तर आता माझ्या इथे लागलेलं आहे मी थोडंसं. इथे पाणी थोडं कमी असतं, स्टेशन साईडला फक्त पाणी असतं. तर इथून आता मी
हळूहळू करून घरी जाणार आहे. आणि तुम्हाला हा माझा एक प्रयत्न होता छोटासा की दाखवण्याचं की आपल्या इथे कसं कोणत्या लेवलचं पाणी वगैरे भरतं ते. तुम्हाला आवाज येते का माहिती ना. हा एक माझा छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच व्हिडिओमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इज्जत द्यायला विसरू नका. प्रेम द्या मित्रांनो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भागामध्ये. बाय बाय.